कर्रम कुर्रम कर्रम कुर्रम असं काय बोलते. कारण का पापड खाताना हाच आवाज होतो ना. आपण बनवणार आहे पापड. ही आहे उडदाची डाळ. ते कसं झालं, माझ्या नामाने कोणाच्या तरी हातात पापड पाहिला आणि मग म्हटला पापड दे मम्मा, पापड दे मम्मा. पापड तर काही घरात नव्हता आणि त्याला ते काही विकतचे पापड आवडत नाही. मग म्हटलं आहे डाळ, मसाल्याची पुडी आहे, तर चला पोरगं एवढं रडतं आहे तर त्याला करून देऊ पापड. मग त्याच्यासाठी डाळ साफ केली आणि ती टाकली गिरणीत दळण्यासाठी घातली. त्याचं पीठ करून घेतलं. त्याच्यानंतर मळण्यासाठी एक वाडगं घेतलं, थोडंसं चवीपुरतं मीठ, तेल आणि थोडंसं आपलं नॉर्मल पाणीनं हा पापड मसाला घेतला. आता पीठ माझं थोडं आहे म्हटल्यानंतर सगळं सामग्रीही थोडीच किंवा एवढं पीठ आहे त्याच्यात नाही, मला त्याच्यातली पिठी बी ठेवायची. मग आता काय करायचं म्हटलं, त्याला काही चाळून घ्यायची गरज नव्हती माझी. चाळून घ्या तुम्ही, कारण का माझी बॉक्स शक्की आहे, त्याच्यात काही चाळण निघत नाही. व्यवस्थित बारीक छानपैकी असं मऊसूत पीठ झालं होतं. मग ते घेतलं ते वाडग्यात आणि त्याच्यात टाकला. मग मी माझ्या पद्धत सांगते, कोणी कसं करतं ते त्याचा प्रश्न. वाडग्यात टाकलं मग ते मसाल्याची पुडी. आता ते मसाला ज्या 1 किलो भरायला लागत होता, पण माझं पिठी काढून ते काही किलोभर पीठ भरलं नाही. जवळपास थोडंच होतं डाळ ना, मग त्याच्यात मला काही मीठ टाकायची गरज नाही वाटली म्हणून मी मीठ टाकले नाही. थोडंसं पापड 2 दाण्यांनी खरट असले का जरा चांगले लागतात. थोडं पाणी टाकून जरा मळून घेतलं. नंतर ना तेल बी टाकलं, कारण का मग ते मऊसूत बनायचं. असं जर चांगला गोळा बनवला, कारण का पाणी एकदम नॉर्मल लागतं त्याला. कारण का ते एकदम घट्ट झालेलं परवडलं, जर पातळ झालं का तर मग ते लवतच जातं, पापड नाही होती व्यवस्थित त्याची. चिकटगुंडा पीठ असतं ते. मग ते पिशी ठेवलं होतं भरून. त्याच्यात तेवढी एका डब्यात पिठी काढून ठेवली त्याच्या डब्यातली, आणि मग दुसऱ्या डब्यात तो मळलेला गोळा ठेवला आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून दिला, मुरण्यासाठी. आता मग ते मुरणं म्हणजे मग जवळजवळ माझा गेला 1 दिवसाचा पूर्ण गॅप गेला त्याच्यात. मग असं जर पीठ टेचून टाचून तेल बिल लावून टेचलं टाचलं. मग त्याच्यानंतर ना असे जरा लंबकुळ्या लांबड्या अशा गोळ्या तयार केल्या, अशी लांबडी सापासारखी. मग आता ती हाताने तोडून उपयोग नाही, कारण का ते हाताला ना लागतं, चिटकतं. मग आहे ना, मग धागा घ्यायचा, आपला गोदडीचा धागा असतो ना, तो घ्यायचा. ह्याने असं टेचलेलं आहे मी ते. गोदडीचा धागा घ्यायचा, आपलं पाय बी स्वच्छ करून घ्यायचा, अंगठ्यात गुंतवायचा आणि मग असं मी आता करते ते पाहून घ्या एकदा. मग त्याप्रमाणे असं तोडायचं. असे एवढे आम्ही केलेत पापड, पण ते काय पोरासोरांच्या गडबडीत होतं इकडं तिकडे. बघा असं लावून घ्यायचं, तेल बिल लावून चुपडून घ्यायचं आणि असे पेढे पाडायचे त्याचे. म्हणजे हातही चिकट होत नाही आणि होतंही पण पटपट. ते जरा ते 1 दिवसाचा रेस्ट झाला उन्हाने आणि त्याने जरा पीठ थोडं पागळलं. मग ते जरा पिठीच्या डब्यात टाकून ठेवलेत. असं पटापट हात चालवत काम करून घेतलं आणि पिठीच्या डब्यात टाकून घेतलं. म्हणजे काय होतं, ते जरा उघडं राहिलं ना, मग जरा कडकपणा आला, मग त्याला लाटायला आलं. पापड मळताना ना पीठ थोडंसं घट्टच मळायचं असतं, कारण का त्याच्यात जरा पाणी सपदतच नाही. नंतर उन्हाने जरा त्याला पातळ झाल्यासारखं झालं, पण तेल बिल लावून केलं त्याला व्यवस्थित, जरा उघडं ठेवून मग आकासलं ते छान झालं. आता ते कसं आम्ही ज्याच्या पद्धतीने पापड करतात, आता आम्ही ज्या पद्धतीने पापड करतो त्याच पद्धतीने दाखवणार. असं काही सगळं साहित्य आहे ते आहे, जसं आहे तसं तुमच्यापर्यंत पोचव. आणि ते मी खाते आहे स्वतः. ते म्हणजे काही रेसिपीसाठी केलं आहे नंतर ना टाकून दिले असं काही प्रकार नाही. जो पदार्थ मी तयार करते तोच तुमच्याशी शेअर करते. असं लोंबकुळा लांबट काठीसारखा गोळा केला आणि मग तो असा कापून घ्यायचा असतो. कारण का मग ते कसं होतं, ते प्रत्येक वेळेस लाटी तोडल्याने पिठं लागतात हाताला, मग ते चिकट होतं. त्यापेक्षा ते तोडून असं केलेलं छानच होतं. आणि हे हाताने तोडण्यापेक्षा धाग्याने तोडणं बरं छान जातं. तुम्ही पण केलेत का पापड? नक्की सांगा कमेंट. आता आम्ही केले पण थोडक्यातच केले. ते आता कसं आमचे पोरं सोरं लई येण्यावानी करतात ना,
त्याच्यामुळं नाही जमत आहे असं एका जागी बसण्याचं काम तर माझ्याने होत नाही. आता जे स्वतः पापड करतात काय करतात त्यांना हे का करतात हे लक्षात आलंच असेल. मग मी ह्याचं तोडून घेतले, जरा मोठे मोठेच धरले, कारण का एकतर त्या धाग्याला पीठ एवढं चिटकत नाही आणि मग ते असं बाकीच्या इकडं हात लागतो आपला तरी ते चिकट नाही लागत ना पिठाचं, आणि मग ते व्यवस्थितच वाटतं आहे, जमतं आहे छानपैकी. आणि मग ते सगळे गोळे करून घेतले आणि मग पापड घेतला लाटायला. छान असे पापड लाटले. आम्ही जोपर्यंत बाहेर होतो तेव्हा बाहेर टाकले आणि नंतर मग इकडं तिकडं काम करायला धूळ दळण किंवा मग पोरं बसतील खराब करते, मग हे टाकले जरा मग ह्याच्याखाली पंख्याखाली टाकले. छान दिसतात ते, मग सुकतात पण छान. आणि मग त्याच्यानंतर ना भाकर झाल्यानंतर तव्यातच थोडं तेल टाकलं. तुम्हाला तळून दाखवते कसं झालं आहे पापड. खूप छान आणि मस्त असा फुगला आणि व्यवस्थित लागला तो. आणि ते कसं जास्त प्रमाणात ठेवले का असे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचे आणि मग अशा प्रकारे पापड बनवून झाले. तुम्हीही बनवा आणि सांगा रेसिपी. धन्यवाद. नंतर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये.